नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय। फहीम खानवर 27 कलम लावली। फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती। नागपूर हिंसाचारामधील आरोपी फहीम खानचे नवे व्हिडिओ समोर। पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचे फहीम खानचे व्हिडिओ। विश्व हिंदू परिषदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकामध्ये घातला होता गोंधळ। नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतूनही बाहेर काढू, विधानसभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। आंदोलनाच्या दरम्यान जाणीवपूर्वक आयाती जाळल्याचा मेसेज पसरवून काहींनी जाणीवपूर्वक हिंसाचार घडवल्याचाही आरोप। नागपूरच्या प्रकरणामध्ये ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यांना कबरीतने खोदून काढू, सोडणार नाही। बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत, पण पोलिसांवर हल्ला हा क्षम्य नाही। आंदोलनामध्ये औरंगजेबाची छायाचित्र कबर जाळली, मात्र त्यावेळी आयात जाळल्याची अफवा पसरली आणि जाणीवपूर्वक नागपूर हिंसाचार घडवला। विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही। नागपूर राड्यानंतर संघाची भूमिका। Police are have taken the cognizance of it, and so I think they will go into the details, and that's the point. Is Aurangzeb relevant today? Do you think the tomb should be moved? I think not relevant. नागपुरातील हिंसाचाराची घटना सरकार पुरस्कृत, न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी। तर उशिरा सुचलेला शहाणपण असं म्हणत आरएसएसच्या भूमिकेवरून टोला, तर दंगलीमध्ये तेल ओतण्याचं काम कुणी केलं? विजय वडेट्टीवार यांचा नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल। सरकारने घडवलेली ही घटना आहे आणि याची चौकशी सिटिंग जजच्या माध्यमातून व्हावी, ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करतो। सोनाराने कान टोचले पण उशिरा टोचले, आरएसएसच्या भूमिकेनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। आव्हाडांकडून संघाच्या भूमिकेचं स्वागत। तो गाडलेला अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे। हे आमचं शौर्य पुसण्याचं काम काही जण करत होते, आज बरं झालं आरएसएसने त्यांचेच कान टोचले। नागपूर राडा दरम्यान भालदारपुरामध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये जमावाच्या विरोधात तक्रार, तर ती महिला पोलीस शूर होती म्हणून त्यातून बाहेर पडली। सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिलंय। भाजप आमदार प्रवीण दटके यांची माहिती। औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या, प्रकाश आंबेडकरांचं ट्विट। तर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपूरमधील हिंसाचार, आंबेडकरांचा आरोप। औरंगजेबची मजर ही राज्याच्या बाहेरचे लोक एक नॅशनल इश्यू करू पाहत आहेत। अयोध्या आता असणारा पॉलिटिकल बेनिफिट नाहीये, औरंगजेबची मजर ही पॉलिटिकल बेनिफिट आहे, त्याच्यामुळे ही दुसरा अयोध्या होण्याची पॉसिबिलिटी आहे।